राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची स्टोरी थोडी नाठाळी, थोडी खाट्याळी. आणि तुम्हाला सांगतो, डॉक्टर माहिती आहे का, त्याची एक स्पेशालिटी असती. कोण कानाचा, कोण डोळ्याचा, कोण कशाचा, पोटाचा, जिभेचा. आपली स्पेशालिटी. आम्ही बेडवरचा डॉक्टर आहे. त्याच्यामुळं माझ्या आरसाड्यात कथा आली ना, स्टोरी आली ना, घटना घडली ना, मग ना आपल्याला राहतच नाही. म्हणलं चला सांगून टाकतो तुम्हाला. हा, युट्यूब सांभाळून घेतोय, तुम्ही सांभाळून घ्या. थोडं इकडे इकडे उजवं डावं झालं तर जाऊ द्या, बरोबर. महत्वाचं तुम्हाला टुरिस्ट काय होतं, त्या टुरिस्ट शिरलो ना मी, मला मग काय बाण राहत नाही, ती कम्प्लीट होस्तोवर. त्यामुळे एका मिनिटात महत्वाचा विषय संपवतो आणि लगेच आपण टूरला सुरुवात करू. ऐका, कालची टूर सांगितली पोरांना, म्हणलं पोरं वैतागली फुल. हा, आईला साऊंड तुटूस डीजे वाजवला रे आम्ही, आणि मामा चॅलेंज करतोय. बरेचसे फोन आलेत, त्या माणसाचे आभार, त्यांनी सपोर्ट केलाय. पोरं म्हणले धंदा करायचं म्हणजे करायचं, गाव सोडायचं आणि शहरात जायचं, काहीतरी चार पैसे कमवून दाखवायचं. अजून सपोर्ट देतो, तुम्ही रिस्पॉन्स चांगला दिलाय म्हणून तुम्हाला अजून एक सपोर्ट देतो. ऐका, हरिभाऊ अनारसे ही इलेक्ट्रिशियन आहे. म्हणजे बिल्डिंग अख्खी बांधली की ते वायरिंग बेरिंग लागलं फिट राहतात. ती शिकवणारची त्यांची तयारी, शब्द आहे त्यांचा. आपल्याला पोरांना शिकवणार, पर पैसे देऊन शिकवणार. शिकल्यानंतर तुम्ही वेगळा धंदा टाकू शकता. एक नंबर काम आहे इलेक्ट्रिशियन मध्ये, लाखात पैसा. लेबर नंतर तुम्ही शिकणार, लेबर आणायचं EPBR वरून, त्यांच्याकडून करून घ्यायचं आणि देखरेख करायची. स्वतः आदबायचं ग्राउंड लेवलला आणि मोठं व्हायचं इलेक्ट्रिशियन. त्याच्यासाठी हरिभाऊ अनारसे यांचं महाराष्ट्र अखरुनी माझ्या सकट माणूस आपलाच आहे, मराठी माणसाला सपोर्ट करणार आहे. हा, UPBR याचं थोडं दादागिरी थोडी कमीच करू आपण. थांबा, तुम्ही ऐका, त्यांनाच कामाला ठेवता येईल. पण आपली पोरं पुढे गेली पाहिजेत. हरिभाऊ अनारसे यांचा नंबर आहे 7756003225. हा, मागायचंच नाही आता, सुटला गडी म्हणायचं बिंदास. आता काय डीजे बीजे काय नाही, आता आपल्याला छापायचं. आता आपण आपल्या टुरीकडे जाऊ. अग खरंच तुला सांगतो मी, माझ्याची उग कापसावानी गाल तुझ मऊ मऊ ग. गाणं ऐकलं का नाही कधी? ह्या गालाची गंमत अशी आहे, एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीचं बायको सोडू ना, हा, काहींच्या बायका ते एवढ्या देखण्या आहेत, त्यांना बाहेरच्याच बाया काय आवडतात कोणाला काय कळत नाही बाबा. हा, ती फक्त तिच्या दिसण्यावर जातो, हे लय अवघड काम आहे. ती कापसावाने मऊ मऊ गालाची होती. थंबनेल मध्ये आहेच, काय विषय नाही. काहींच तर डायरेक्ट हसली की चंबू तयार होत्यात दोन. काही दातानी कुरतडतात, म्हणजे बेडवर दातानी चावित्यात, हल्ला दातानी. हा, ती तुम्हाला आतलं कळायचं नाही, तुम्हाला अजिबात कळत नाही काय. तशा स्वरूपाची ही घटना आहे. तुम्हाला स्ट्रेट टू द पॉइंट जातो. इंग्रजी येतं मला पण. नाशिक द्राक्षाचं माहेरघर, वाईनचं माहेरघर, वाईनच्या फॅक्टऱ्या, सगळं सगळं सगळं. बराच काळ हा भाग एका भाजी विक्रेता मोठा झाला आणि त्याच्या हातात गेला. काही हजाराच्या भाजींचं भांडवलाचं, काही हजार कोटीचं भांडवल झालं. जाण्याबरोबर द्या 10 डब राखेल. पुढे जाऊ आपण आता. ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये MIDC आहे. गावाकडे 1.5 एकर जमीन असल्यामुळं, मालेगाव जवळचं गाव आहे तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणून एक पाटील तिथे गेला कामाला. पाटील साधा सुद्धा नव्हता, पाटलाचं लग्न झालं होतं. पाटलाचं नाव आहे अजय पाटील, बायकोचं नाव आहे सुनीता पाटील. अजय पाटलाचं वय 39 वर्षाचं आणि सुनीता पाटीलचं वय 34 वर्षाचं. 2 लेकरं आहेत करण अर्जुन सारखी. एक लेकरू आहे 12 वर्षाचं, त्याचं नाव आहे निशांत, आणि धाकटा आहे 6 वर्षाचं, त्याचं नाव यश. चौकोनी कुटुंब. ह्यांचं बॉन्डिंग असं होतं तुम्हाला सांगतो, 10 बाय 8 आणि त्याच्यात एक खाट. हा, कामगाराला रूम हीच का, प्रश्न वाड्याचा असतो. याला 18,000 मिळायची. त्यात बी गावाकडे कुठं काय कोण गचाकले बिचकले 1-2 खाडी पडायची जाणं येणं. एखाद्या आजारी पडला 1-2 दिवस, काय पुरा पगार तुम्हाला माहिती कोणाला मिळत नाही. 18 16,000-16,500 रुपये पगार व्हायचा. अजय पाटील याला सुपारीच्या खाडाचं सुद्धा व्यसन नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्यसन करून करता काय, टिकत नाही. आणि आत्ताच्या काळात जर 300ची कोठरी घ्यायची म्हणलं तर अख्खा पगारच गेला बा दारूवारी. पोटाला काय खाता. काही लोक म्हणतात पाणीच नाही तर काय करू, मग धरणात मुतता का. तसं मी काय म्हणू का, मग का मूत प्यायचा का. हा, मूत प्यावा पण दारू पिऊ नाही. इतकी वाईट परिस्थिती समाजाची. गरीब होत चालाय. तुमच्या खिशात असलेल्या 100च्या
नोटेला गाडीच्या चाका एवढं महत्व आलंय. ती 100 नाहीत महाराज, गाडीचं चाक झालंय ती. नको आपल्याला ती नकोच. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा अजय पाटील, बायको सुनीता. गडी जितका दोरीत, थोडी बाई वळवळ वळवळ करणारी. कशी का वळवळ करायची सांगतो तुम्हाला. 10 बाय 8च्या खोलीत आले. बाया काही खोली आहे का, असं कुठं असतं का, माझी लेकरं बाळ का इथं राहायची का, मारणाच्या पालीन ही बिथाड पडन का काय, नामकन तमकन. म्हणलंय बघ भाडं कमी, तू निहार घे, मी 400-500 रुपयाचा कलर आणतो, तुला देतो ना रात्र रंगून, तू नको काळजी करू. हा नवरा हा समंजस होता. बायको आता मुलं आहेत म्हणलं, तिने संसार केलाच होता ना 13-14 वर्ष. त्या नवऱ्याची रेग ना रेग तिला माहित होती, आणि तिची रेग ना रेग ह्याला माहित होती. डोक्यात सकट की आवलात काय लेवलची नवऱ्याला चालत, पण त्याला माहिती आहे की देवानी नाकात कानात टोचून कुठं पट्ट्या बिट्ट्या अंगठ्या बिंगट्या 50 जाग्यावर त्या बाईला टोचवलं. देवानी दागिने घालले ना टोची त्यात, कान नाक इथं 4-5 जागा टोची त्यात. त्यातून असं लंब काढतं खाली. लंब काढतं म्हणजे काही नाही, सोन्याचा दागिनं लंब काढतो. काहीतरी म्हणतात माझ्या डोक्यात राहत नाही ते बायांचं दागिनं. झुंबरासारखं नाही, झुंबर वेगळं असतं ते. असं वेल वेल वेल, हा तसं एवढ्या जागेवर टोचून जर बाहेर ऐका ना कोणाला, अवघड आहे ना मग. असा विषय तो म्हणला, आपण ती जितकी वळवळ करीन तेवढं आपण शांत घ्यायचं, रिलॅक्स घ्यायचं. का तर माझे कर्ण अर्जुन आहेत, हा निशांत आणि यश. तो रात्री सुटला कंपनीतून, 2 तास ओन टाइम करायचा. हा 2 तास तो लय मनापासून 2 टाइम करायचा. याचं काय, एका बापाचं आहे आपल्या 2 मुलाची 1 नंबरचं बॉन्डिंग होतं. बॉन्डिंग असं होतं की तो 10 रुपयाचा एक असा बिस्किट पुडा घ्यायचा की त्याच्यात 2 बिस्किटाच्या मध्ये क्रीम असायची. हा ते तोडायचा एक एक बिस्किट. ती क्रीम मोठ्याला आवडत नव्हती, बारक्याला आवडायची. दाताने करडून ती साशावानी खायचं. त्याला लिंबा ती बघायचा. आपल्या मुलांचं, आपल्याला बिस्किट पुडा मिळून न मिळो, पण आपल्या मुलांचं बालपण तू बघायचा आणि त्याच्यात तू जगायचा. ह्याला म्हणायचं बाप. सगळे व्यवस्थित चाललेलं. ही जी बाई आहे, हिचा थोडा वरचा मेंदू जरा रिकामा होता, असतोच बऱ्याच जणींचा. किती जण पुरुष सण करतात त्यांच्याच आत्म्याला माहितीये, आणि तुमच्या दुःखाची कल्पना फक्त मलाची. हा ते रंगून झालं. हिने काय करायचं, पहिल्यांदा जुन्या साड्या फाडल्या, त्याचं पडदं केलं, आणि त्या खिडकीला पडदाला, इकडे पडदाला इकडं. आपल्या घरात फ्रीजच नाही, उन्हाळा मरणाचा, कूलरच नाही. असं ह्यो म्हणलं, हे बघ मला पगार 18,000 मिळतो, 16-16.5, लाईट बिल आहे, किराणा आहे, म्हणजे कशाला म्हणून पैसे लागत नाही. घराकडे पैसे लावावे लागतात. भावाचा फोन येतो, बिबारांग करायचे, तिथं पैसे, खताला पैसे दे, औषधाला पैसे सोड. शेती करून इकडे बघायचं म्हणलं काय होणार आहे 15-16 हजारात. पोरांची फी आहे, पोरांच्या शाळेचं ते सोडायला त्या गाडी त्याची फी आहे. हे न थांबणारा विषय हा. लाईट थकली तर लगेच कटकारा येतोय, मालकाचं घर भाडं आहे, रस्त्यावर भांडे फिकीन. ह्या जगामध्ये जगणं झालं फक्त असा अंबानी सारख्याचं. नितीन गडकरीच्या पूर्ती उद्योग नाही का, ती मोठे लोक सगळी. नितीन गडकरीला चांगला समजत होतो मी, पण त्यांनी ते असला गापला केला 20% ते इथेनॉल मिक्स करून ते शेअरच्या हाईट तुम्ही एक द्या ना. त्या पूर्ती उद्योग मध्ये थोडा शेअर बेस गुंतवणूक करा बरं, तुमच्या 10-5 हजाराचा 70-80 हजार रुपये होऊ शकतात बुवा. अभि त्याचा फायदा घ्या बुवा. नाही तर पुन्हा कुत्रा लावला यांनी, काय हाय ती बरं. आता स्टेट टू द पॉइंट, मी आता सरकत इकडे जागेवर खेळतो. ह्या घटनेमध्ये नवरा बायकोचं किचकिच किचकिच थोडी व्हायची, पण हसपून सांभाळून घे, जपून घे, असून दे, चिकन चालत नाही मला, मटनच पाहिजे रविवारचं असतं. शी कसं आहे, खिशात नाही दाना, मला बाजीराव म्हणा. तू मला कर्ज करून काय करणार नाही भाऊ. मग त्यांनी डोकं लावलं, 16-16.5 जेवढा पगार होईल तो तिच्या ताब्यात दिला. 9 रुपये नको मला म्हणला. हा 5-50 रुपये कोणाला साहेब लोक असतात, वॉचमॅन असतो, कोणाला ते चहा पाजायला मला 100 रुपये देत जा फक्त. ह्याच्यापेक्षा नवऱ्याने काय करायला पाहिजे, याच्यापेक्षा एका पत्नीने काय करायला पाहिजे, याच्यापेक्षा एका बापाने कसं जगायला पाहिजे. 10 रुपयाचा बिस्किट रोज घेऊन जायचा. त्याला लय वाटायचं कंपनी कामगार काय उठल्या सुटले की कोण गुटखा बिटकाले खात्यात, पिबिआरची ही समजा महाराष्ट्रातला विषय. खर्च नाही त्याचा काय, सगळ्याशी मिळून मिसळून. कारण त्या डोक्यात एक होतं, आपल्या पोरांना आपल्यापेक्षा स्टाईल मध्ये जरा स्टँडर्ड लाईफ देतो. हा लय नाही, इंजिनिअरिंग मध्ये गेले ना शिक्षण, ते असं नेहमी कुणाची चौकशी करायचा, ते 12वी नंतर किती वर्ष काय लय स्वप्न बघायचा. हा अजय पाटील, हा खानदानी पाटील होता साला, 1 नंबर. ह्या पोरगा 1 नंबर चाललेला, पोरं सगळं
बायको वळवा करायची तर पगाराला बायकोच्या हातात द्यायला, बा तुझ्या पद्धतीने तू चल. बायकोने काय डोकं लावलं, म्हणले माझ्या पद्धतीने मी करते. हिने साठून साठून कूलर आणला, एलईडी टीव्ही आणला. बरं का, बघा ते इथं पैशाला किती जपून धरला पाहिजे पैसा, आणि पैशाचं महत्व फक्त पैसा नसल्यावर टाइम आल्यावर कळतं, तवर नाही. हा, दर निमाय जागा देत नाही, लक्षात घ्या. पेशंट असून त्या रक्तमासाचा आतमध्ये पैसे सोय करायला सांगा, पाहुणे टॉय टॉय करायला सुरुवात करून द्या, मग कळून पैशाचं महत्व. इतकं सोपं नका घेऊ पैशाला. शीत तिने गेले उधळायला सुरुवात. अरे म्हणलं मला चांदीचं करायचंय मंगन, तुम्ही म्हणले होते मला गळ्यातलं करायचं. गळ्यातलं हातातलं टांगड्यातलं करायला स्वस्त काय राहिले हो आजकाल. म्हणलं हे बघ तू किराणा भर, तू सगळं कर, तूच कर बा, माझं काय म्हणणं नाही. हा, तिच्याकडे देऊन टाकला कारभार. काय पुरतेत आता, नंगा क्या नाहेंगा क्या निचोडेंगा अशी परिस्थिती. महिना 2 महिने गेले, स्ट्रेस मध्ये यायला लागली. हिला हाय फाय लाईफ पाहिजे होतं. एक दिवस बघितलं त्यांनी, तो भली मोठी एवढी पीठ आणली. म्हणजे ही काय र सुने, ही काय आहे? मग ते माझं मेकअपचं सांगते, बघा ते लॅक्मे कंपनीचं हाय फाय. हा, अमेरिकेत पैसा गेला. मांडली लॅक्मेचं, म्हणजे ह्याचं काय करायचं? अरे म्हणले तू मग लॅक्मेचं सामान आणलंय, मग एवढा मोठा बॉक्स, त्याची वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन, लाली गुलाबी आमकं तमकं लाकलं फ्री, सेंट सकट. म्हणला चाय बी आणायचं, मग त्याला काय होते म्हणला, ही लेकरं बाळा दिली सोडून, मी तर काय बैलवाड्यात झालोय म्हणला, कष्ट करा आणि तुम्हाला आणून देतोय. चाळ आणलं असतं बरं पडलं असतं. तुम्ही काय साडी घेता का? 2-2, 3-3 हजाराची बाई साडी, चमकी साडी, रातची बाहेर निघायची, वरून स्ट्रीट लाईटची पिवळी लाईट, चमक अशी चमकायची, गाला असं चमकायचं. खरंच तुला सांगतो मी माझ्याची उग, कापसावानी गाल तुझ मऊ मऊ ग. ही मऊ मऊ गाल शोधणारा माणूस एक क्रेटा साईटला लावून किराणा दुकानात बसलेला असायचा. तो कोण होता ओळखा? तो होता बिल्डर. बिल्डर म्हणजे असा की त्याच्याकडे फक्त ते फळ्या, क्लॅम्प्स, तुमचे ते कटर करायची मशीन, प्लायवूड, असं 2-3 लाखाचं 4 लाखाचं सामान. बिल्डिंग इंजिनियरने प्लॅन दिला, एखाद्याने म्हणलं बंगला बांधायचा, बिल्डिंग बांधायची, रहिवाशी खोल्या बांधायच्या, एका एक सगळे बाडीच बाडी. या माडीचा परिसर असाच असतो की ह्याच्याकडे लेबर होतं भरपूर, ओरिसाचं काही, झारखंडचं काही, बिहारचं काही. हा, उचल बिचल त्यांना देऊन ती खेळून ठेवायचं. सकाळच्या वेळी कामा सेटिंगला हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, 1-2 चक्कर मारायची. क्रेटा, राणीमान, वुडलँडचे बूट. हा, वुडलँडचे बूट म्हणजे नातखोळा टकाटक, जीन्स त्यात बी, ती बी मागाची, 1500, 2000, 3000ची. जस काय आत्ताच बट्टीतून काढलाय असा पांढरा तक टी शर्ट त्यातून बनेल दिसायचा आतमध्ये, गडी शेप मध्ये, वय वर्ष 26, दाढी बिडी कट मध्ये, चमचमणार गढ्याळ, सगळ्यात महत्वाचं एक 5-7 तोळ्याचं. ती बेंटेक्स होतं का चांगलं तर माहित नाही. नाव आहे राहुल देशमुख. संपला विषय. राहुल आर तुळराशी. हा, हिलेनगर राहत्यात, कला करायला वेगवेगळे. हा, राहुल रमेश कला सांगायला लई अडी असतात. बरोबर. तुळरास ही शुक्र स्वामी त्याचा, कलेविषयी असणारी म्हणजे उत्सुकता असणारी राशी ध्यानात ठेवा. जीवन कसं जगायचं, न्याय कसा करायचा त्यांना चांगलं कळतो. हा, ती कोणाच्या बापाला ऐकत नाहीत. ही जी राहुल आहे तिथं बसल्या असा चमचमणारी बाईन, ती खाली बसलेलं चमकी शांडलन. मुळात ह्या सुनेचा एक विषय होता. 2 पोर झाली. ती थोरला पोरगा 12 वर्षाचा होता, 14 वर्ष लग्नाला झालती. बाईचं वय साधारण 30च्या 30, हा 30-32च्या आसपास, 34च्या आसपास असं मला वाटतं. बाईचा शेप काय कमी झाला नव्हता. का? जपावं लागतं त्याला. टाच रगड्या जर मागून लागली बाई, धुन झाली अहो, हा वल्ली टाच, तर त्याचा मळ आधी निघून जातो. रेषा काय पडन. हा, तिथं तसली 10-20 रुपयाची क्रीम लावून ही ती जपायची नाही. रात्री झोपतानी हातमोजे घालून झोपायची. काय आला ती थंडीचं काय होऊ नये म्हणून, ओट चिरू नये म्हणून त्याला ती तसलं लावतात. ती काहीतरी पांढऱ्या पाण्याची चरबी बिरबी असते का नाही, चरबी नाही ती वेगळं असतं, तेलकाट अशी लई जपायची. आणि मेकअपचं सामान आहे, गालाची चंबू आहे, मऊ गालाची. याची जी क्रेटा आहे ती बी थोडा वायबल व्हायला लागली बा चालू मध्ये 100 मध्ये. मानला ह्यो पीस कुणाचा? ध्यानात ठेवा, एक वासनात, एक पैशावाला, एक मुजोर किंवा एक मायाकडे पैसा येईन, मायाकडे 10-5 माझी घर येईन बावकीन, मी लोकलन. ह्यांना तितकी मानसिकता यांची कशी असते की यांना एका बाईने जमत नाही यांचं. त्यांना घरी सोन्यासारखी बायको असते.
लहान मुलगी होती, याला बी होती देशमुखला, त्यांनी डोकं लावलं नाही. त्यांनी काही डोकं लावलं, आईला टाइमपासला फिरवायला एक नंबर पीस आहे बा. कसा स्पर्श आहे, किती हिट आहे, किती गरम आहे, किती गार आहे, बघितली पाहिजे. बाई चाफली पाहिजे, पायी अशी कोलमाडो कोलमाड घेतली पाहिजे, तवा कळंग काय भानगडी. हा, ही बऱ्याच जणांनी स्वतःचा पुरुषार्थ असाच व्हायला घालायला ध्यानात ठेवा. शी बाई हे कळत नाही पुढं काय, हे कळत नाही, ते घालायच्या डोक्यात मी प्रयत्न करतोय महाराष्ट्राच्या. हा, सुखाच्या पाठीमागं कसलं भयंकर दुःख आहे हे तुम्हाला माहिती नाही. दिवाळी जळतोय, प्रकाश आहे, पण त्याच्या खाली अंधारे ध्यानात ठेवा. शी छमक छल्लो छांबाळांग छांबाळांग चाललेली पुढून लटक मटक. आणि काय होतं, फेस रिडिंग हा एक प्रकार असतो, ध्यानात ठेवा. वासनंदाला तो चांगल्या प्रकारे माहित असतो, फेस रिडिंग. की आपलं तिला बघितलं की टक, पहिल्यांदा असं टक. टकचा अर्थ कळतो का तुम्हाला? आतलं सांग, तुम्हाला काही कळत नाही, थांबा. टक असतं म्हणजे तुम्ही कुठेही बसलेला असा, काय असा पाखरू असं आलं, ती भाषा वापरावं लागते, त्यांना पाखरू म्हणतात ते बाईला. ती पाखरू आलं की कोण बसले म्हणून सहज आपलं नॉर्मल पान असं पाहिलं, तिने तुमच्या डोळ्यात आलं, तुम्ही तिच्या डोळ्यात पाहिलं, त्याला म्हणतात टक. पहिल्यांदा असतं टक, होऊ द्या टक, त्याच्याबद्दल आपलं काही दुमत असण्याचं कारण नाही. माणसाने माणसाच्या डोळ्यात पाहिलं की तो माणूस त्याचा अख्खा चेहरा स्कॅन करतो. याचं चमचमणार लाकीट, पिवळं जरीत घड्याळ, सोन्याचा कलर दिलेला तसलं, कपडे बिपडे टकरावू असा दिसला का आता शी जवळजवळ 14 वर्ष, 14 वर्ष समजा नसल लग्नाच्या आधी कुठं लाथाळी केलं तरी 14 वर्षाचे शरीर संबंधीचे नवऱ्याबरोबर आहेत का नाही? साधं लॉजिक आहे बघा. 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे का नाही? 14 वर्षात बाई कटाळू शकते नवऱ्याला. हिची मेंटॅलिटी पाहिजे. श्रीमंती, मोठ्यापणा, हा, ही कायला ताक नव्हती हॉटेलिंगची. बायला आवडलं, थोडं आकर्षित वाटणारा हवा असतो तो आत राहतो. ती मग दुसरीकडे बघते, साखर द्यावा, ही यादी द्या, तमकं द्या आणि लिहून ठेवा, कारण ती महिन्याला तिच्या हातात कारभार होता. नाव काय म्हणले? सुनीता पाटील. पाटील आहे का? मग आपलीच असून ते बरं आहे बरं का. हा, एकमेकाची ओळख करता करता त्यांची चांगल्या प्रकारची ओळख झाली. म्हणला आहे का नाही काय, तुम्ही आहे ना खरं अशी राजाची राणी शोभता बा. हिला वाटलं खरंच राणी झाली का काय, हिला अक्कल आहे का? तुझा गॅस संपला, तुला 3 दिवस गॅस मिळत नाही, 2 दिवस तू वडापावच खाऊन झोपती पोरांसकट, कायला तू राणी बिनी करते? राणी म्हणजे सोपं आहे का होणं? असं नाही. जगात सगळ्याच सोंग करता येतं, पैसा सोंग करता येत नाही. हा, पैसा मिटवायला पैसाच लागतो. किती डोकं फोडून पैसा मिळत नाही, टेन्शन घेऊन फाशी घेऊन पैसा मिळत नाही. ते म्हणला काय वेळ बिळ आम्हाला थोडाफार देत जास्त बोलणं चाललं होतं की माणसाचं. ही तर काय ते तलंगच ते अंड्याव कशी ही तर कारकारच करायला लागली होती. चांगला माणूस दिसतो, चांगल्या घरातला. बया, अजून सुद्धा मी काय दिसते. हा, याच्या डोक्यात एक, खरंच तुला सांगतो मी माझ्या चिवग, कापसावानी गाल तुझ मऊ मऊ ग. नाही योग गालावच गेला. यांच्या डोक्यातच होतं की असं काय करायचं की एरवड्यात जाऊन पडायचं, त्याला आपला नाही लाजे भाऊ, त्याला काय करणार आता कळतच नाही. काचा वर्ग त्यात धुळ आत येत नव्हती, गार हवा यायची. एप्रिल मे मध्ये सुद्धा असं सुख होतं, चांगला धंदा होता, घरात सोन्यासारखी बायको होती, मुलगी होती एक. पण मऊ मऊ गाराच्या ह्याच्यात गेला तो, अशा निभार निभार फरची कसा गेला बघू आपण आता. त्यांनी डोकं लावलं, म्हणला एक नंबर. काय कॉफी चहा अमकं तमकं, ओळख बसणं स्माईल, तुम्ही कुठल्या इथेचे प्रॉपर असं तसं, मला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल बरं का, तुमचा स्वभाव मला आवडला. मग नवरा कधी मॅनेजर वगैरे का, 1,00,000-1.5 लाख पगार आहे का, तुम्ही स्कूटी काय नाही घेऊन आला, तुम्ही ऍक्टिव्ह घेऊन नाही आला. लय बेकार दुनिया आहे महिलांनो, सावध राहा तुम्ही. जगात तुमचा नवरा सोडून कुणीही स्तुती केली तरी अजिबात पागळायचं नाही. माझा ऐका येड्याच, आम्ही तुमचं वाईट होऊन देणार नाही, अजिबात पागळायचं नाही, काय नाही. तो जर म्हणला ना ती स्कूटी बिटी, म्हणला इथं जाळ झाला स्कूटीचा, तुझं काय काम आहे ती बोल, हा कामाचं बोल. तू अशी मोकार मला स्पष्ट दिसतंय, मी जाशीची राणी आहे, इकडून लाळ गळायला लागली, मापात राहा, माझ्या शँडलचं वजन जास्त आहे, ती तुम्हाला सांगतो टॉप गिअर तुटुस्तवर पळून ती थांबायचंच नाही. ही लोक दिसतं ज्या बिळात नागिन नाही तिथं पुंगी कधीच वाजवत नाही. पण ही बावलाटवानी हसलीने ओळख दिली ना, तो मला थांबा आता चटीत फिडितो, लुगडत फिडितो. ती तुम्ही बाईने हसायचं नाही भाऊ लगेच, हा लफड्यात गुतायचंच नाही भाऊ काहीच, हा काही करून. लय लोक इडी आहेत आता, बायांची संख्या कमी झाली, मुली मिळणार अजून लय मॅटर होणार आहेत. हा, आता याच्यात किती नवरं मरतात मला सांगू शकत नाही. शिया घटनेमध्ये यांचं
चहा आणि कॉफी नामकन तमकन होता होता प्रकरण डायरेक्ट लॉज पर्यंत गेलं. लॉजची सिस्टीम आतली तुम्हाला सांगतो, यांची कशी बी होऊन द्या तिकडं. लॉजवर बाई नेल्या तर नवऱ्याचं कसं असतं, डे असली तर डे, ती काय दिवसभर घरी येत नाही. लॉजवाल्यांचं कसं असतं, लॉजवाल्यांचं 2-2 हजार रुपये ती 4-5 तासाची घेतात. आधीची सेटिंग असते, ओळख असते, सगळं असतं. हा, तेवढं दिलं, सीसीटीव्ही चालू असतात खाली. मग आता कुणी ओळखीचा ना आमकान तामकान लय आमदाराचा लॉज आहे, कार्यकर्त्याचा आहे, दुनिया जिल्हा परिषदेचे त्याला महत्व नाही, कायद्याने कुणी गुतत नाही. प्रॅक्टिकली फक्त तोंड बोलते ना, आहो आम तमकन हाजी हाजी कुणी नाही. लॉजमध्ये सिस्टीम अशी आहे, तुम्ही समजा जात असता भाऊ एखादी बाई पोरगी घेऊन काय लाकलं पडी, त्यांच्यासाठी सांगतो आणि चेक करून बघा, तुम्हाला यात खरं दिसेल. बरेचसे लॉजवाले आतली माहिती बरं का, मी सांगितल्याशिवाय तुम्हाला कळायची नाही. बरेचसे लॉजवाले, तुम्ही एखादी रूम घेतली अनैतिक संबंध करण्यासाठी बरं का, ती पडदे बिडदे तुम्ही लावून घेतलं, लाईट चालू असो बंद असो काय असो, उजेडता असतो ना. जी सिटिंग पोझिशन आहे त्या बेडची, त्या वेळच्या सभोवताल काय गड्याळे का, कुठं नुसतं हुक, ते असे पाईप असेल त्याला नाही का पडदा लटकवला असतो, त्या हुकाच्या आतमध्ये सुद्धा एक उदबत्ती जाईल. आपली उदबत्ती एवढं जरी बिळ असलं तेवढे मायक्रो कॅमेरे येतात. त्याचा फायदा ते काय तेच म्हणतो, ते काय कुठले हॉटेलवाले बारवाले किंवा लॉजवाले माझ्या म्हणून नाही करत, दुनिया पैशाची ध्यानात ठेवा. तेच तुमचे संबंध जेवढ्या वेळाची तुमचे होत्यान, जशा प्रकारचे होत्यान, त्याची पद्धती वेगळी असती. ती म्हणतात ना 14 खोडीचा, ती त्याची कुठली खोडा असून द्या, तशा प्रकारे त्यांचं झालं संबंध, ते चित्रित करायचं. परदेशी त्याचे पैसे देणारे लोक आहेत माहिती तुम्हाला, ते ब्लोअर करणार, वरचं हटवणार, काय करणार, पण शरीर तुमचीच दिसणार, काय करताय तुमचंच दिसणार. माझं असं मत आहे, जेव्हा एखादा तुम्हाला काय सावध करू मोकार, मी करतोच, गुतो नाही. एक काय फाशी घ्यायला बसल्या तर अख्ख्या त्यांचं त्याच लफड, त्याच्याच गावातल्या लोकांनी बघितलं त्याची काय अवस्था होईल. आईली इथं क्रेटात फिरते हे असं लाताळ करते, काय अवघड आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या रूम मध्ये जाता, तुम्हाला रूम दाखल जाते आणि ताबा घेता, ती जी पोझिशन आहे त्या ठेवलेल्या दिशा बिशा, तिथून कम्प्लीट अपोजिट वेगळ्या साईडला तिकडे किंवा इकडे घ्यायची कुठे बी, किंवा चेक करायचं काय असेल ते. मेटल डिटेक्टर आहेत, कॅमेरा डिटेक्टर नाहीत, ध्यानात ठेवा त्या गोष्टी. कॅमेरा डिटेन होत नाही. तुमच्या 2 लाखाचा आयफोन असतो तुमच्याकडे, कॅमेरा डिटेन होणं होत नाही. मेटल होतं, काही होतं, बाकीचं हे नाही होत. त्याची जागा बदलायची, जेणेकरून त्या कॅमेराचा जो झोन आहे त्याच्यामध्ये तो प्रकार येऊ नये. महत्व सांगितलं का नाही. आता तुम्हाला स्टोरी सांगतो काय. यांनी ते अशा प्रकारचा कार्यक्रम तिथं चालू केला बा, रंगारंग. तो बी रंगारंग वेगळा नाही, तिथं बाहेरची व्यक्ती आले, ते लफड्यावाले कशी असते त्यांचं लई वेगळं राहतं. आता तर नवीन पद्धत निघाली सध्या लय मार्केटमध्ये सध्या, मला लय लोक सांगतात फार आपल्याला कुठं नाही तिथं. वेटरचा जो वेटर असतो का त्या लॉजचा, ते सुद्धा आपले सबस्क्रायबर ते सांगतात कसं कसं कुठं कुठं चालतं. आता आंघोळीची पद्धत निघाली नवीन, तुम्हाला खरं सांगतो आता. ते पहिलं जुना काळ वेगळा, आता ते आंघोळ दोघांनी एकत्र आंघोळ करायची. मग ते साबण लावीन काय लावीन, तेच बारीक पोरला कसं आंघोळ घालतो आपण कपड्याने पुसतो, तो गडीच पुसितोय. ती लय आतलं गोष्ट आहे, मला तुम्ही लय खाली उतरा लावू नका, मला लय त्रास होतो, मग माराय बसलो अटॅक येऊन इथं. हे असले लोक घरी जातात आता. मग काय ते फोर प्ले वगैरे ते सगळं नंतर ते बेडवरच, पण कुणी ह्या जगात एक. आणि मग तेवढं त्यांचा रंगारंग कार्यक्रम झाला, फुकाट काही मिळत नाही तुम्हाला माहिती. मग ह्या गाड्याला खुश केलं, पैसा तर असतोच ना, पैसा त्याला पैसे आवलीचे बुद्धीने कामावलेला आहे. पण हे सुद्धा बेकारी होत्या, तुम्हाला लय माज महिना केला तर. मग सगळा कार्यक्रम झाला की चांगल्या ह्याच्यात जेवण, खिडकीला गाडीत बसाय सुद्धा हा दरवाजा उघडणार, मग तिला बसणार. मग पुढच्या वेळी शॉट नको का बावटे काय तुम्ही, हराची पुढं पुढं करतात त्याच्या. तिला आज बसवणार, ती लगेच एखाद्या हॉटेलमधून निघाली, जेवलं खाल्लं पिलं, स्वतः तिला वाढणार. खाऊन झाले की आईस्क्रीम येऊन द्या, हे घ्यायचं का ते, पुढं 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 पुढं. स्वतःच्या जिने 7 फेर घेऊन आले ना, त्या बायकोच्या नाही कधी हरामखोर पुढं पुढं करीत ही लोक. बायको तिला आणून ठेवायची घरात, रडतात तसा बाया माया पुढं, माया मग तोंड नाही जाग्या. आणि ही लोकांच्या बाया ठेवित्यात, आणि घरातल्या बायांना तू खानदानी घे पदूर आणि पड पाया कुणी आलं की, आणि पोरांची डुंग धो आणि त्यांना शाळेत सोडून बस राहतून ते चपात्या लाटीत. तिला किंमत नाही, बाहेर वाटलो होणार यांचं तुम्हाला सांगतो हळूहळू. अशी लोक आहेत, असं नका करू. आता इथं काय होतं,
तिथून काढली की लगेच कपड्या दुकानात सोडायची. तिने लगेच 4-5 हजाराची साडी काढायची. सँडलमध्ये सोडल्या होत्या 1000-1200 कमी सँडल नाही बुवा. हा. उंच टाचाचा, खालच्या टाचाचा, तिलाही प्रकार राहतात. ते हाईटवर असं एक सिस्टीम असते, सपाट एक असते. बूट सुद्धा असतो, त्याच्या आत मोजे असतात. मऊ मऊ. हा. ही सगळं त्या मोज्याच्या वरून कधी कधी सांधीच्या पट्ट्या नाव्या दिसतात. हा. पट्ट्यात खरी आहे का कुठे गड्याला काय घेणं देणं नाही. 35 रुपयाला घेतली, 40 रुपयाला घेतली म्हणायचं. कशी 80ला. आता ती मग 4,500 आहेत. त्याला काय माहिती. अशा प्रकारे एक ह्यांचं चालू झालं रंगारंग कार्यक्रम. बाधवाट बाई हा बिघाडली पार 34-35. याला बी आवडली 25-10 वर्षांनी लहान. रगाट चांगला शॉट होत असं होऊन द्या. भयानक परिस्थिती झाली पुढं. ह्याला कळलं बा नवऱ्याला. आता कुठलाही नवरा हा मग असंच आहे भाऊ, म्हणजे त्याला बदल नाही. तो जर गप बसावा तर मग म्हणायचं हा बैल झाला, हा सावत्या ठेवून राहतो, नाईलाजी. अशा मानसिकतेचा झाला. जाऊन द्या बरोबर द्या, काय तोडून येते का? असं नाही. त्याच्यातला मर्द जागा झाला, त्याच्यातला माणूस जागा झाला, आणि त्याच्यातला पाटील जागा झाला. त्याला मला हे नाही होऊन देणार. बड्डेलाच हिच्या गिफ्टन बिफ्टन कुठं येतात आणि काय येतंय, मनी आल्यात का सगळं आलंय. हा बाय लोकांनी जमीन ऐकल्या तर ही काय किरकोळी बायांच्या बाई. आला हे असा असा विषय आहे माझ्या कानावर येतंय. ज्या दिवशी मी सापडीन त्या दिवशी तुझं तुकडं तुकडं करेन डायरेक्ट दम. याला माझ्या प्युअर हाग्या दम टाकला बायकोला बरं का. बायको तर गरबडली ना भया, म्हणलं एवढं बेकार ही अवघडच ही माझी हाय मजा आहे, पण ही सजा द्यायला बसली. इकडं मजा इकडं सजा. गप एक नाही दोन नाही. मी काय तशी का तुझ्या जेव्हा आपण पैसे पाठवलो का म्हणलं ही बाकी ही वस्तू कशी येतात काय येतात, माझ्या पगार तेवढं बघतंय का? चल बरं या चांदीच्या पट्ट्या 40 रुपयाचे आहेत का ओरिजिनल चांदीचे आहेत बघू. चल बरं. एक नाही दोन नाही. तुम्हाला मला नांदवायची का नाही? तुम्ही माझ्या डोक्याला ताण दिला, मी माझ्या माहेराला जाईन, आमकं होईन. बघा असं आहे दुनिया. मग त्यांनी डोकं लावलं. मला गप, पण ज्या दिवशी सापडा त्या दिवशी सुट्टी नाही मला तुला. हा मी फक्त गप बसतोय माझ्या लेकरांच्याकडे बघून. हा असं दम टाकलं बाया तो गपच. जगी ठोक्याला फोन, तू जरा कमीच हो, आपलं काय जमायचं नाही असं नाही. अरे म्हणलं काय झालं? म्हणले असं असं विषय. नवरा म्हणले तो मला माराय धमकी देतोय असं तसं. आईला म्हणला मार्केटमध्ये माझं कोण हात धरीत नाही म्हणला. 1,00,000-2,00,000 तर मला महिन्याकडे नुसतं पगार वाटणारा माणूस मी. डिझेलचं वेगळं, गाड्यांचं वेगळं, लेबरचं वेगळं, ऍडव्हान्स वेगळं, टोचायला वेगळं, कपड्याला वेगळं, घरी पाठवायला लय. म्हणलं मी काय हवा फार वाईट असते बरं का. आणि त्यात हवेचा मास तयार झाला तर मग तर नादच खोळा वाटलं झालं. मग तर म्हणला ही 1,000-1,500 सॉरी 15-16 वाला कामगार मला अडवी मारते. तू काळजी करू नको. आपल्याला याला रस्त्याच्या आड करावं लागेल, म्हणजे जीवनातून संपवावं लागेल. नाही म्हणले मार भरू नका आम्हाला पोलीस पकडून येतात. अरे काय नाही होत मला रस्त्याकडे किती अपघात होत्यात. खून करायचाच नाही म्हणला. खून खून करण्याऐवजी तो रस्ते अपघात असं दाखवायचा. बघा दुनिया किती चित्र आहे. मग याला बी पोलीस कायदा प्रशासन सजा याला सगळी बेचत नाही असं नाही, पण ह्यांना खोटं कॉन्फिडन्स काय की करायचा खून दाखवायचा रस्ते अपघात. विषय ती जी कंपनी होती तिथून कामगार समजा 6ची सुट्टी आहे, 2 तास एक्स्ट्रा ओव्हर टाइम केलं. ओव्हर टाइमच्या 6ची सुटली की लय जण असतात माघारी जाणार रात्रीची. 2 तास ओव्हर टाइम वाली थोडी कमी असतात. कोण काय गाडी बिडी. ह्याला 1 पाऊण किलोमीटर चालायचं होतं खोलीपर्यंत. अंधारी वाट होती, पलीकडे हायवे होता एक, आणि खाली उतरून असं पूल, पुलाच्या वर चढायचं. अंधारी पण नेहमीची स्ट्रीट लाईट होती, थोडं वर्दळ नव्हती. ते तिकडून येताना म्हणला तर वर चढायचं, पोरांसाठी बिस्किट घ्यायची, जायचं घरी. पोरांना वाटलेले वाट बघत आहेत ना. ह्यानी काय केलं, त्या ठिकाणी दोघे उपस्थित होते त्यांना ठेवा. लांबवर चदर अशी टाकून फक्त एवढं डोळे उघडे. ही सुनीता पाटील आणि हा जो ठोके राहुल देशमुख बिल्डर, हा ही दोघाली तिला म्हणा लांब थांबतो. ह्यांनी काय नाही पॅन्टीत खुसून एवढा जाड रोड, ट्रकचं टेपनी खोल्या जाड रोड असतो बघा, चांगला 8-7-8 किलो वजन असतं त्याचं. हा मागून चलत आला, मफलर उंडाळलेली होती, आणि तो माणूस पुढे चालला. त्याला असं कामगार सहज आला, जवळ आला, 2 हातांनी पूर्ण ताकदीनिशी त्याच्या मेंदूत मागून फाटका. एवढी वजनदार वस्तू आहे. वरडायला सुद्धा चान्स नाही अक्षरशः. माणूस काही नाही. हा नारळ असा त्याचा तुकडं तिथं डोकं आहे. एका ठोक्यातच मेंदू आत दाबला गेला. कलिंगाड फटावत असं डोकं फुटलं, खाली पडला, ताट फडकायला लागला. परत दुसरा गाव टाकला. 2 गावात ती खलास झाला, म्हणजे संपला विषय. तिला म्हणला
गाडी आली का बघ आपण, मी फक्त याला उचलून रस्त्यावर टाकितो, रस्त्याच्या कडेला टाकितो. कुणी म्हणेन बा याला उडावला कोणतरी. तिने म्हणले नाही नाही येऊन दे म्हणले की उचललं की रस्त्याच्या कडेला साईड पट्टी असती, आणि साईड पट्टीच्या खाली थोडं असं उतार बितार खड्डे बिड्ड टाकून दिला. जस काय एखाद्या ट्रकनीच उडावलाय बा असा असा प्रकार. 2-3 तास गेले फक्त. रात्री 12:30-1ला त्याचा शर्ट दिसल्यामुळं कशामुळं ते दिसलं, मोबाईल सगळं त्याच्याजवळच. लगेच ते पोलीस आले, त्यांनी ते बघितलं मोबाईल कोणाचा आहे, बायकोचा फोन लावला. मग हिचा आरोड, ती कसा असतो माहितीये ना, चित्रपटाला ही लाजवेल असा. हा, तिचा आरोड चालू झाला. आरोड चालू झाल्याबरोबर पोलिसांनी घेतलं. हे सगळी प्रोसेस प्रक्रिया ते पीएमची पोस्टमार्टम रिपोर्ट असा आला. पोलिसांना सविस्तर अपघाती, पण त्या पोलिसांचं एका विशिष्ट गोष्टी, पोलिसांची नजर तुम्हाला माहिती आहे ना, हा बाई थोडी कमीच येते ना. आता तर सगळ्या सोपं, त्याला माहिती बऱ्याच गोष्टी लफड्यामुळेच विषय होत्यात. कॉल डिटेल्स चेकिंगला तिचे सगळ्यात कॉन्टॅक्ट ह्या देशमुखासंग. पीएमचा रिपोर्ट आला की अपघात वगैरे काही नाही. दार म्हणण्यापेक्षा जड वस्तूने मारे पाठीमागून. हा, मग आसपासचा परिसर सर्चिंग केला तर जिथं मारला तिथं रक्ताचे बारीक बारीक टिपके होते, त्याला मुंग्या लागल्या होत्या. सगळं पोलिसांनी 1 नंबर काम केलं. ही बाई तो ठोक्या उचलला, त्या अटक केली. सगळ्यात म्हणजे त्यांनी ते गुन्हा जसा घडला तसा सांगितलं. पैशाच्या हव्यासापायी अनैतिक संवाद अडसर म्हणून त्या नवऱ्याची हत्या केली. हा नवरा जे अजय पाटील हा गेला. घटना नुसती मित्रांनो इथं संपत नाही. आता सणासुदीचा काळ आहे, गणपती गेलं. घटनाची तारीख सांगतो मर्डरची कोणती आहे. 12 जून 2025 ची घटना आहे. आता ही अटक आहे 12 जून 2025. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3-3.5 महिने. गणपती गेलं. ही जी 2 पोरं आहेत, निशांत आणि यश, त्यांना आता बिस्कट पडत येणार कोणी नाही. दिवाळी आली, त्यांना दिवाळीला नक्की आठवण होईल. त्यांना हट्टानी त्यांचा पप्पा नाही जवळ. तो बारका निशांत जर त्या थोरल्याला म्हणला, बारका यश जर निशांतला म्हणला, राध्या आपला पप्पा कुठे गेलं रे, त्याजवळ तो म्हणणार समजा देवाघरी गेलं. त्याला उत्तर नाही. 2 एक आईत गेली ती समजा तुरुंगात, बाप मारला, ही फार चुकीची गोष्ट झाली. सांभाळतात नातेवाईक, नाही असं नाही, पण हाकन नाही म्हणू शकत की मला फटाके आण. त्यांच्या मुलांचे फटाकडे जर नाही वाजले तर त्याची वरची वाच सोलायची आणि त्याला लावून बघायची गाडी, वाचतोय का त्यात आनंद शोधावं लागन. ही दुनिया आहे. हा, त्याच्यामुळे ही रामकृष्ण हरी.